Cancer Healer Center, a new beginning. दिशा सालियांच्या कुटुंबियांची हायकोर्टात याचिका. आदित्य ठाकरेंसह सूरज पांचोली, दिनो मोर्यावर गंभीर आरोप. तर मुंबई पोलीस आणि किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करत दबाव टाकल्याचाही आरोप. औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण त्यांच्यावरच उलटल्यानं दिशा सालियान प्रकरण शिजवलं. दिशा सालियांच्या वडिलांवर आता दबाव असल्याचं वाटतंय, संजय राऊतांचा आरोप. आदित्य ठाकरेंनी तात्काळ आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरं जावं. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी नितेश राणेंचा हल्लाबोल. उद्धव ठाकरेंनी मुलाला वाचवण्यासाठी सीसीटीव्ही गायब केल्याचा दावा. दिशाची सामूहिक बलात्कार करून हत्या तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली द्यावा. कुटुंबियांची हायकोर्टात मागणी. नाशिकमध्ये थरार. 2 सख्ख्या भावांच्या अंगणातच निर्घृण खून. मृतांपैकी एक राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी. नागपूर राडा प्रकरणातील आरोपी फहीम खानसह 50 आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा. नागपूर सायबर पोलिसांकडून मध्यरात्री देशद्रोहाचा गुन्हा नोंद. नागपूर हिंसाचारातील निम्मे आरोपी मध्य नागपूरचे रहिवासी नाहीत. एफआयआर मधील 51 पैकी 24 आरोपी बाहेरचे. ते हिंसाचार घडवण्यासाठी आले होते का? तपास सुरू. दंगल सदृश्य परिस्थितीला छावा सिनेमा जबाबदार. नागपूर राड्यातील एका एफआयआर मध्ये छावा चित्रपटाचा उल्लेख. तर राडा घडवण्यासाठी आरोपींच्या 3 ठिकाणी बैठका झाल्याचीही माहिती. नागपूर हिंसाचारातील फहीम खानचं मालेगाव कनेक्शन. 5 महिन्यांपूर्वी फहीम खान मालेगावात असल्याची माहिती. फोटो सोशल मीडियावर व्हायरल. नागपुरातील 11 भागात आज चौथ्या दिवशीही संचारबंदी कायम. राड्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी. संचारबंदीच्या परिसरातील बाजारपेठा आणि 170हून अधिक शाळाही बंद. औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेसाठी लोखंडी पत्र ठोकली. कबरीपर्यंत कोणीही पोहोचू नये म्हणून पुरातत्व विभागाकडून खबरदारी. कबर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त. बीड जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू. देशमुख हत्या प्रकरणी आणि मुंडेंच्या राजीनाम्यानंतर वाद पेटण्याची भीती असल्यानं खबरदारी. राज्यातील सर्व जिल्ह्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचे बावनकुळेंचे आदेश. सातबारावरील सर्व मयत खातेदारांऐवजी वारसांची नावं नोंदवणार. 10 मेपर्यंत सर्व सातबारा अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट. खोक्या भोसलेची 6 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार. खोक्याला शिरूर कासार न्यायालयात हजर करणार. ढाकणे पिता पुत्राला मारहाण प्रकरणी खोक्या पोलीस कोठडी. प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपुरात. कोणत्याही क्षणी कोरटकरला अटक होण्याचा अंदाज. तर कोरटकर उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता. मुंबईसाठी 238 लोकल गाड्यांच्या खरेदीस मंजुरी. गर्दीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारकडून मंजुरी. पुण्याच्या कोंढव्यात पार्किंगच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण. मारहाण करणारा पोलिसांच्या ताब्यात. जखमी तरुणावर उपचार सुरू. आमदार महेंद्र थोरवेंच्या मध्यस्थीनंतर माथेरानकरांकडून संप मागे. पर्यटकांची फसवणूक रोखण्यासाठी पाऊल उचलण्याचे निश्चित झाल्यानंतर ग्रामस्थांचा निर्णय. नाशिकच्या सटाण्यात सावकारी जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या. कॉल रेकॉर्डिंगद्वारे पोलिसांकडून गुन्ह्याची उकल. 12 सावकारांविरोधात गुन्हा दाखल. 8 जणांना अटक. देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा 24 आणि 25 मार्चला संप. 8 लाखांहून अधिक कर्मचारी संपावर जाणार. विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक. सोने आणि चांदीच्या दरातील उच्चांकी घोडदौड सुरूच. सोनं प्रतितोळा 91,876 रुपयांवर. तर चांदी 1,05,000 किलोवर. मुंबईतील कमाल तापमानात घट होण्याची शक्यता. मुंबई शहरासह उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज. तर पुढील 5 दिवस विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता. Cancer Healer Center, a new beginning.